की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला हे आठवत पण नाही आणि हे समजा बघून पण मला काय करता येत नाही, ह्याचा त्रास जास्त होतो. नका हो एवढं मनाला लावून घेऊ, होईल सगळं नीट. तो आहे ना वरती बसलेला, तो नाही एवढी दुःख देणार चांगल्या माणसांना. मी आईकडे जाणारच. ती मला नाही रागवणार. बिट्टी, तुम्ही कोण? मी रेश्मा, तुझ्या आईची मैत्रीण. लहानपणापासून मी घट्ट मैत्रिणी आहोत. अच्छा. अगं कुठे चाललीस? आईकडे. बाळा, आता आईला नाही भेटता येणार तुला. का बरं? ती माझी आई आहे. मी तिच्याशी काही पण करू शकते, भेटू शकते, खेळू शकते. बिट्टी, आई आजारी आहे ना, आईला काही आठवत नाही आता. मी आईकडे गेली की तिला सगळं आठवेल. मी सांगते तिला. अगं बिट्टी, तसं असतं तर आणि काय पाहिजे होतं, पण आपण जर आठवण करून दिली ना तर आई आणखी आजारी पडेल. आणि पार्टनर हे केलं नसतं का? तू एक काम कर, तू हे समजा पार्टनरला सांग, तो नक्की काय तर करेल. हा, मी कट्टी त्याच्याशी, मी नाही बोलणार. का? त्याच्यामुळे आई सगळं विसरलीये. मी त्याच्याशी कधीच नाही बोलणार. असं नको करू बाळा, तो पार्टनर नाही तुझा. आणि मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं. मग त्यांनी का नाही ऐकलं आईचं? म्हणून आईला असं झालं ना. पण त्याच्या आईवर खूप प्रेम आहे की नाही? हा, आणि त्याने काय काय केलं तुमच्यासाठी, होय की नाही? त्यानं मुद्दाम नाही ना केलं. असं म्हणायचं झालं तर घरातल्या सगळ्यांचीच कट्टी घ्यायला पाहिजेस तू. बिट्टी, तू शहाणी मुलगी आहेस की नाही? मग असं नाही करायचं. आणि मला सांग, पार्टनरला या समजाचं वाईट वाटत असणार, आणि तर तू जर कट्टी घेतलीस तर त्याला आणखी वाईट वाटणार. चालेल तुला? नाही. मग त्याच्याशी बोल. बरोबर. आणि दोघं मिळून आईला बरं करा. परमेश्वरा, काय चाललंय माझ्या मुलाच्या आयुष्यात? अरे काय गुन्हा केलाय त्याने? त्याने फक्त प्रेम केलं, त्याला साधं प्रेमही मिळू नये. एवढी मोठी शिक्षा का देतोयस देवा तू त्याला? अरे नाही, दुःख भगवते त्याचं. रेवती, अगं काय करतेस?